1993 साली झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाने भूकंपग्रस्त भागातील वर्तमानासह भविष्य देखील बदलवून टाकलं। हजारो कुटुंबे सुखस्वप्नामध्ये निद्रिस्त असतानाच काळाने त्यांच्यावर घातलेला घाला अनेकांचे आयुष्य आंतरबाह्य बदलवून टाकणारा होता। हजारोंना पोरकं, कित्येकांना अनाथ बनवणारा हा भूकंप असीमित दुःखासह अनेक समस्यांची न संपणारी शृंखलाच या भूकंपग्रस्त भागाला देऊन गेला। पाहूया NTV न्यूज मराठीचा हा मराठवाड्यातील भूकंप विशेष वृत्त, समस्यांची न संपणारी शृंखला। 30 सप्टेंबर 1993 पहाटे 3:56 महाराष्ट्राला 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा प्रचंड हादरा बसला। लातूर जिल्ह्यातील 52 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 32 गावातील सुमारे 2.25 लाख लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। 9,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडली। प्रामुख्याने किल्लारी आणि उमरगा भागातील मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या अधिक होती। रक्तांच्या थारोळ्यात पडलेली प्रेत, सडलेले मृतदेह, त्यांची दुर्गंधी, मातीचे ढिगारे, कोसळणारा पाऊस, मृत्युमुखी पडलेली जनावरं, बेघर झालेली माणसं, मातीमोल झालेला संसार, गाव म्हणावं की स्मशानभूमी। या भयानक परिस्थितीमुळे देशभरातच नव्हे तर जगभर शोककळा पसरली होती। भूकंपानंतर पुढ्यात उभे असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत समस्यांच्या व्यतिरिक्त मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्न, पाणी, हवा या साध्या गरजा देखील यावेळी भागवणे म्हणजे जणू यक्ष प्रश्न होता। अशा भयानक परिस्थितीत भूकंप पीडितांस मानसिक आधार आणि जगण्याची ताकद देत जनतेची निराशा दूर करत तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी हृदयद्रावक परिस्थितीत देखील तात्काळ मदत पुरवत जागतिक स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचं निर्माण केलेलं आदर्श उदाहरण आपण पाहतच आहोत। त्या अडचणीच्या काळात अनेकांनी आपले योगदान दिले, तर पवारांचे शिलेदार म्हणून तत्कालीन मंत्री डॉक्टर पद्मसिंहजी पाटील, भूकंपग्रस्त जिल्हा परिषद मतदारसंघाचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी अहोरात्र सेवा करत मदत कार्यात स्वतःला वाहून घेतलं। पाहुयात या भूकंपग्रस्त भागातील काही ज्येष्ठ नागरिक आणि सन 1993 मधील सरपंच यांचे काय म्हणणे आहे। आज 30 सप्टेंबर 2023 आजच्याच दिवशी बरोबर 30 वर्षापूर्वी एक अत्यंत नैसर्गिक आपत्तीने एक दुर्दैवी घटना आपल्या भागात घडली होती। पहाटे 4ची वेळ एक तीव्र असा भूकंपाचा धक्का जाणवला। काय होतंय काय नाही हे कळण्याच्या अगोदरच आमच्या घरातले जवळजवळ 4-5 माणसं गाडली गेली आणि हे फक्त आपल्याच घरावर आहे हे कळण्याच्या अगोदर गावातून आक्रोश ऐकू आला आणि मग लक्षात आलं की आपल्या मदतीला कोण येऊ शकणार नाही, तर माझेच आई, चुलती, भाऊ हे सगळे अडकलेले होते। एक भयानक विदारक परिस्थिती, एक धुळीचा असा लोट उठला होता आणि नेमकं काय होतंय कळण्याच्या अगोदरच बाहेरून आवाज यायला लागले, चित्कार यायला लागले आणि मग लक्षात आलं की होय, त्या अगोदर आम्ही कोयनेचा भूकंपाचं ऐकलं होतं फक्त, पण आज तो प्रत्यक्ष आमच्याच घडतोय या भीतीने आमचं अंग शहारलं आणि मग असंच पळापळ आक्रोश, आता कोण मदतीला येणार, कुठं जाणार, हे अशी चर्चा चालू असतानाच आम्हाला कळलं की जवळजवळ सकाळी 7 वाजता शरद पवार साहेब किल्लारीला आलेत आणि नेमकं त्यावेळेला मग मात्र आधार वाटायला लागला आम्हाला की कोणीतरी आहे आमच्या मागं, कुठेतरी राजकीय नेतृत्वाला याची जाणीव होते आणि निश्चित आता याच्यातून मार्ग काहीतरी सापडते ही जाणीव झाली आणि पवार साहेबांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली
त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत, त्यांच्या नेतेमंडळीमार्फत किंवा प्रशासनामार्फत खूप वेगाने हालचाल केली आणि मदत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक सर्वतोपरी प्रयत्न केला. असंच पवारसाहेबांचा दौरा मुर्शिदपूर या भागात असताना त्यांनी जे संदेश दिला, आजही तो व्हिडिओ सगळ्याकडे फिरतोय, तो पवारसाहेबांचा त्या दिवशीचा, की त्यांनी कसं सूक्ष्म नियोजन केलेलं होतं. आणि त्या नियोजनात मला एक आठवण म्हणून सांगावीशी वाटतंय की होय, भूकंपात जे काम केलं पवारसाहेबांनी त्याची जगात वाहवा झाली, जग आजही नाव काढतंय. पण त्याच वेळेस एक नाव असं दबलेलं होतं, ते होतं सुरेशदाजींचं, की ज्या काळात एक अत्यंत कमी वयात, मला वाटतंय जास्तीत जास्त वय त्यांचं 27-28 वर्ष असेल त्यावेळेस, अगदी नवखे होते. बलसूर हे जिल्हा परिषद मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते. त्यात संद्राळ, कोंजी, उदतपूर असे तावशी अशी गावं सामावलेली होती. मोठा मतदारसंघ होता आणि त्याचं नेतृत्व दाजी करत होते. पवारसाहेबांच्या नेतृत्वाचा एवढा प्रचंड प्रभाव आणि त्यांनी स्वतःवर ओढवून घेतला आणि नैसर्गिक आपत्तीत येणाऱ्या संकटाला कसं सामोरं जायचं ह्याचे धडेच त्यांनी त्यावेळेस गिरवले. आज जे नाव चर्चेलं जाते लोकसभेला 2023ला दाजींचं, मला वाटतं त्याच्या कार्याची खरी सुरुवात भूकंपात दाजीने केलेल्या कामाने होते. दाजीचं काम त्यावेळेस निश्चित मी म्हणत नाही पवारसाहेबांचं कमी आहे किंवा डॉक्टर, खरं तर त्यांचं काम खूप मोठं आहे. पण त्याच्याही पेक्षा दाजीनं जे स्थानिक पातळीवर काम केलं, आता माझंच उदाहरण घ्या ना, भूकंपात जमिनी शेतकऱ्यांच्या हव्या होत्या, पुनर्वसनासाठी हव्या होत्या, लोक द्यायला तयार नव्हतं. पण शेतकरी आणि शासन याच्यामधला दुवा म्हणून दाजीने जे काम केलं ते आजही आम्ही विसरू शकत नाही. आणि त्यांच्यामुळेच कदाचित असेल आमच्या भागातल्या जवळजवळ 10 ते 12 गावातल्या लोकांनी जमिनी शासनाला विना अट दिल्या आजही. आणि आज रोजी सुद्धा त्याचा म्हणजे ते सगळं चर्चेला जातो विषय. मला वाटतं त्या काळात दाजींनी जे काम केलं, दाजींनी जे पत्र्याचे शेड उभारण्याचं काम केलं, उघड्यावर होतो आम्ही सगळे. खूप मोठं काम आहे ते पत्र्याच्या शेडचं काम त्यावेळेस, कारण आधारच नव्हता कशाला. मदतीची जे अनेक संस्थांच्या गाड्या येत होत्या, आम्ही चादरी टाकून त्याचं घ्यायला बसलो होतो. दाजी आमच्यात आत्मविश्वास भरवण्याचं काम त्या काळात करत होते की नाही, आपल्याला पुन्हा उठून उभारायचा, पुन्हा आपल्याला लढायचा आहे हे. आणि हे प्रत्येक आमची मागणी शासनापर्यंत पोहोचवत होते, पवारसाहेबापर्यंत पोहोचवत होते, डॉक्टर साहेबापर्यंत पोहोचवत होते. का कोण जाणे, नैसर्गिक आपत्ती आली की एक येत नाही, 2 येतात. तसंच 30 सप्टेंबर 1993ला 1-2-3 ऑक्टोबरपासून जे परतीचा मान्सून चालू झाला, तो धो व्हायला लागला. रस्त्यावरची घरं उघडे पडायला माणसं होती, त्यात पुन्हा पावसाचा हल्ला झाला. त्याही काळात दाजी 24 तास मी म्हटलं तरी तितकंसं खोटं ठरणार नाही, कारण कधीही दाजीला हाक मारलं की दाजीची चक्कर त्या भागात व्हायची, पाण्यातून वाट काढीत जायचे. त्यावेळेस जे दाजीचं काम होतं, त्यावेळेस जे लाईटचे पोल उभा करण्याचं त्यांनी काम केलं, ते खूप मोठं काम होतं. जागोजाग पाण्याचे हातपंप उभारणे असो, थोड्या मुरुम टाकून रस्ते तयार करणे असोत, या प्रत्येक बाबतीत दाजींनी लक्ष घातलं होतं. मला वाटतं, मला सांगायला एक आनंद होईल, त्याचाच अनुभव 2018ला 31 मे 2018ला जे बलसूर परिसरात चक्रीवादळ आलं, घरं उद्ध्वस्त झाले, लाईटचे पोलं पडले, त्या काळात दाजीला आलेला अनुभव कामी आला. आणि आता मात्र दाजी नौके नव्हते, आता प्रशासनाच्या मदतीला घेतलं आणि बलसूर परिसरातलं खूप मोठं काम त्यांनी केलं. म्हणून मला जी जागतिक लेवलवर भूकंपाचं जी पुनर्वसन कसं करायचं आहे, ती महाराष्ट्रातला 1993 केलारी या भागात झालेला हा आणि त्याचा अनुभव माननीय मुख्यमंत्री शरदरावजी पवार, परंतु ही सगळी इतिंभूत माहिती देणारे प्राध्यापक सुरेशजी बिराजदार यांच्या माध्यमातून आज पुनर्वसन त्या भागामध्ये झालेलं आहे. गावचं पुनर्वसन, गावातले काय अडचणी आहेत, गावातले जाणकार व्यक्ती पद्मशिव पाटील त्यांच्याबरोबर होते, मुख्यमंत्री आणि दाजीच्या आम्ही कानात बोलायचं की दाजी आपल्या आमचं गावचं पुनर्वसन करायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतील. आणि मग दाजीनं गाव लेवलवर एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून जी बी बाहेरून येणारं जो साहित्य आहे, की साहित्याचा पुरवठा असो किंवा पुनर्वसन प्रत्येक. नमस्कार, मी अभिमन्यू देशमुख, राजेगाव, तालुका लोहारा. मी 1930-93ला सरपंच म्हणून राजेगावची सेवा केलेली आहे. त्यावेळेस जो भूकंप झाला तो मी पाहिलेला आहे आणि गावातील जेवढे लोक होते त्यांचे दुःख मी जवळून पाहिलेलं आहे. आणि भूकंप झाल्यानंतर मी सर्व गाव फिरून जिथं कोणी अडकलेलं आहे त्याला काढण्यासाठी मदत केली.
काही लोकांना, ज्या लोकांना इजा झालेली नव्हती त्यांना घेऊन बरेचसे अर्धवट अडकलेले लोक मी काढलेले आहेत. बरं, हा जो भूकंप, प्रलयकारी भूकंप होता, हां, तो दिवस आज आठवल्यानंतर काय आठवणी? ते अंगावर शहारे येते ती जर आठवण काढली तर. प्रत्येक घरातील एखादा का होईना माणूस वारलेला होता. त्यावेळी लोकसंख्या किती होती गावची? 1000 लोकसंख्या होती. त्यामधील 333 लोक वारले आणि विशेषतः 50% विद्यार्थी, 90 विद्यार्थी वारलेले होते. कारण ते लहान असून गुदमरून त्यांचा जीव गेलेला होता. ते 11 वाजता आमच्या गावात आले. ते सगळे लोक त्यांना म्हणाले, साहेब आमचं सगळं हरवलं, आता इथून काय पुढे करायचं ते सांगा, असं पवारसाहेब म्हणले आम्हाला. आणि तातडीनं आम्हाला प्रेत जाळण्याची व्यवस्था करू का असं विचारणा केली. सुरेशदाजी बिराजदार, डॉक्टर पद्मश्री पाटील. आणि रात्री जेवढे शिल्लक प्रेत आम्ही एकत्र गोळा केलेले होते, लाईट गेलेली होती, त्यावेळेस आम्हाला बत्त्याची सोय त्यांनी करून दिली. मुख्य अडचण होती ती निवारण झाली. कोणाकडे कपडे नव्हते, कपड्याची सोय झाली. आज 30 वर्ष ओलांडलेले आहेत. 30 वर्षामध्ये आता परिस्थिती कशी आहे? आता काय आमचं गाव टाटा आणि वाड्यानं बांधून दिलं आहे. चांगले घरं आहेत. आता काय रोडची व्यवस्था आहे, आता चांगलं आहे. आता काही पाणी पुरवठा योजना जी केलेली होती भूकंपग्रस्त भागात, ती विस्कळीत झालेली होती. आता नव्यानं पुन्हा चालू आहे. आमच्या गावचा रोड नव्हता, ते रोडला त्यांनीच मदत केली. आता मंजूर झालेला आहे आमच्या गावचा रोड. चिंचोली पाटी ते लातूर रोड, जुना कवठा एकोंडी, हा पक्का रस्ता आणखी एक वेळेस होऊ लागला आहे. नमस्कार, मी मधुकर विनायक देशमुख, राजेगाव, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. मी भूकंपात मध्ये अडकलेलो होतो. माझ्या घरातले जवळपास 17-18 माणूस गेलेत. मी एकत्र फॅमिली होती आमची, भाऊ भावजय मुलं. त्याच्यापैकी 9 मुलं होते वारलेली. त्याच्यापैकी एक वाचला फक्त, उस्मानाबादला माझ्या भावापाशी होता. बाकी सगळा संसार विस्कळीत होऊन गेला. आम्ही सुदैव काय आमचं लक होती की काय होतं की मी माझी बायको निघालो. की आम्हाला ते मागचे म्हणजे असं काहीच सुचत नाही बोलणं. मी 10 वर्ष तर माझी मनस्थिती नव्हती, म्हणजे असं बरोबर कोणासंग वागावं, बोलावं. म्हणजे असं समोर माणूस आला की बोलायचं, पण ते लक्षात राहायचं नाही, विसरून द्यायचं नाही. म्हणजे असे मनावर असा परिणाम झाला होता. आणि अशा या प्रलयकारी भूकंपामध्ये पूर्ण गाव जिथं उद्ध्वस्त झालं, परिसर, त्यावेळेस तत्कालीन मंत्री महोदय पवारसाहेब म्हणा, डॉक्टर पद्मश्री पाटील म्हणा, आणि तत्कालीन तुमचे जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सूरजदाजी बिराजदार यांची काय धडपड तुम्हाला दिसून आली त्यावेळेस? त्या भूकंप झाला त्या दिवशी सकाळी तर बरोबर 11 वाजता पवारसाहेब आमच्या गावात होते. आणि त्यांच्याबरोबर काय थोडे बहुत लोक होते, पण नेहमी दररोज सुरेशदाजी म्हणा, वरले अनेक पुढारी, डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर येणारे लोक, ओळखीचे आमचे जेवढे, म्हणजे जास्त मला तेवढ्या ओळखी नव्हत्या लोकांच्या. आणि पेरणीचे दिवस होते त्यावेळेस. त्यांनी पेरण्यासाठी बी म्हणा, साहित्य म्हणा उपलब्ध करून दिले, ट्रॅक्टर ही ती. आपण शेतात नसलं तरी त्यांनी पेरून गेलेलं लोकांनी त्या आमच्या शेतात. त्यांनी स्वतः बी घालून. गोविंद रंगराव पाटील, राहणार समुद्रा, तालुका उमरगा. म्हणजे आमची जुन्या पद्धतीचे खेडेगावात घरं राहिलेली, जुन्या पद्धतीचे मातीचे भिताडं सगळे, ती सगळे उद्ध्वस्त होऊन आमच्यातली जवळजवळ 46 लोक अडकले. आणि आमच्या गावातले बाहेर 6 लोक.
ही झाल्या सकाळी आम्हाला ती कुठं काढायला करायला असं म्हणजे गावातल्या लोकांची असं ही होईना 4ला झालं आणि ती सगळे भिताडं अंगावर पडले कोणाच्या कसं झालं. मग शासन प्रशासन कशा पद्धतीनं पहिल्यापासून उपाययोजना झाल्या- राबवत होता ते तुम्ही काय सांगाल? मी सरपंच होतो त्यावेळेस. तर सकाळी पहिल्या सुरू आम्हाला ही गावातलं ही कसं करायचं काढायचं कसं ती दगडं काढायचं कोणाची रडारड बोंब चालूच होती ती. त्याच्यात दाजीनं केळण ही पाटील जिल्हा परिषदेची मेंबर होती दाजी सुरेश बिराजदार आणि मी सरपंच होतो. ती झाल्यावर ती काढाकाढी करून ती एका जागी सगळे जाळायला काय वाहन नको एका जागी करून आम्ही ती लाकडं पडलेले बिताडाची येते लाकडं सरंज करून करून जाळलं. तिनं आम्हाला वाचवले सगळ्यांना म्हणजे केळं हे ते पाठवून जी मिळेल ते सामान. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30ला जवळजवळ पवारसाहेब आले. आल्यावर आमच्या अंगावर कपडे नाही काय नाही सगळे उघडे तसेच रानातले भिल्ल लोक फिरले होते. काय नाही होतं साधनच काय आणि पाऊस चालू होता सारखा बिजून आणि त्याच्यात मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर आम्ही ती काढा ती कोणाला पत्रे घर खालून गावातून कोण असल्याला वरी आलेलं मोकळ्या जागेत लोक राहिलेले. पवारसाहेब आले म्हणले असं कसं कोणता देव वाचविला का म्हणले. मी म्हणलो आम्ही कोणता बी देव नाही वाचवले आता सगळंच पार झाले. मग आता कसं करायचं म्हणजे आता काय एक ताबडतोब सकाळी 8-8:30ला येऊन खांद्यावर हात टाकून पवारसाहेबांनी हे केले काळजी करू नका मी तुमची सगळी व्यवस्था करतो म्हणून गेले. तर मदतीला ओघ चालू झाला सगळा. सुरेश बिराजदारनंच सुरुवातीला केली ही. मग ही डॉक्टर पद्मश्री ते आल्यावर मग सगळं सांगून करून सगळी व्यवस्था करून माल हे ते पाठवायचं जेवणाचे डबे लगेच मदतीला चालू झालं सगळ्याला लोकांना द्यायला. पुन्हा संस्था आल्या स्वामीनारायण संस्थेनं मग नंतर केलं. प्रलयकारी भूकंप ओढावल्यावर अहोरात्र तत्पर सेवेत पुढाकार घेणारे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी भूकंप झाल्यापासून पुढील 3 वर्षांत पुनर्वसनाचे कार्य पूर्ण होईपर्यंत विविध अडचणी समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासनाशी समन्वय साधत केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. आज देखील त्यांच्या कार्याची चर्चा प्रत्येक गावात आणि गावातल्या प्रत्येक घरात होत असते. भूकंपग्रस्त भागात तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मदतीने झालेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2018 मध्ये शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा तालुक्यातील बलसूर या ठिकाणी कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे संग्रहित काही क्षण पाहूयात. भीषण परिस्थिती होती सांगणं सगळं आज जे आम्ही गेलोय ते अशक्य आहे सांगणं. लोकांना मला आठवतं त्याही दिवसामध्ये लोक ओरडून टाळून फोडून रडत होते. माझ्या घरची एवढी माणसं गेली माझी काही माणसं अडकले कसं बाहेर काढायचं. त्याला पाणी मिळत नव्हतं अन्न मिळत नव्हतं. डॉक्टर साहेबांनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिला तुम्ही पाण्याचे टँकर मागवा. पाण्याचे टँकर पाठवलं पाणी पाजलं. साहेबांनी आदेश दिला की जिथं जिथं शक्य आहे खायला आणा केळी आणा. आळंद असेल बिदर असेल गुलबर्गा असेल सोलापूर असेल केळीच्या ट्रकाच्या ट्रका आणून काहीतरी खाऊ घाला. झालं ते झालं याच्यातून बाहेर पडा. ही जी विविध प्रकारची यंत्रणा राबवली गेली त्याच्यानंतर मग तात्पुरता निवाराला राहायचं कुठं लोकांना टेंट पुरवण्याचं काम केलं. लोकांना शेड मारण्याचं काम चालू केलं. ज्यांना त्यांना कामं वाटून दिली. प्रत्येक गावाला एक उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याचा दर्जा दिलेली माणसं नेमली गेली. शांत डोक्याने काम चालू केलं. सोलापूरच्या कॉर्पोरेशनला मदत केली. सगळ्यांनी जेवण सोलापूरून मागवलं गेलं. प्रत्येक गावात एका संस्थेला जेवण चालू करायला लावलं. वेगवेगळ्या संस्थेला एका गावात एक जेवण म्हणजे त्या लोकांनी जेवण चालू केली. तेव्हा कुठं पोटाला अन्न मिळालं. साहेब मला सांगायचंय लोकांपुढे सांगायचंय आज एवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. 10,000 लोक गेली. हजारो घरे बेघर झाली. परंतु त्या भूकंपाच्या परिस्थितीमध्ये एकही माणूस आत्महत्या केली नाही. याचं सर्वच श्रेय आदरणीय शरदरावजी पवार साहेबांना. मला आठवतं
भूकंप नावाच्या अचानक आलेल्या प्रलयकारी नैसर्गिक आपत्तीमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या जिवंत असणाऱ्यांना वाचवणे, जखमींना औषधोपचार, प्रेतांची शोधाशोध, भुकेल्यांना अन्न पुरवणे, जखमींना उपचार करणे, अन्न पाण्याची व्यवस्था, राहण्यासाठी तात्काळ तंबू तथा पत्र्याची शेड उभारणे, अंत्यविधीसाठी लाकडे पुरवण्यापासून सुरू झालेला प्रवास पक्क्या मजबूत घरापर्यंत झाला आहे. आज देखील या पुनर्वसनाचं कौतुक देशभर केलं जातं. तरी देखील समस्यांची शृंखला वटवृक्षांच्या पारंब्याप्रमाणे आज देखील वाट शोधत आहे. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र काढण्यापासून नोकरीतील आरक्षणाचा अनुशेष भरण्यापर्यंत असलेल्या समस्या सोडवण्यासह भूकंपग्रस्त गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, इतर विकास कामे यांसाठी मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पॅकेज देण्याबाबत लातूर, धाराशिव भूकंपग्रस्त कृती समितीच्या वतीने तत्कालीन आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरेश ताजी बिराजदार आज देखील संघर्ष करत उभे आहेत. भूकंपग्रस्त भागाचं चित्र जरी बदललं असलं तरी समस्या मात्र आज देखील या भागाची पाठ सोडत नाहीत. 30 सप्टेंबर 1993चा तो दिवस आठवला, आजही आठवला. प्रचंड पोटात गलबल होतं, प्रचंड मी भावनिक होतो. तो दिवस भयानक होता. पहाटे भूकंप झाला. 10,000 लोक आमच्या भागातील मृत्यू पडले. हजारो घरं उद्ध्वस्त झाली. कितीतरी लोक अडकली, कितीतरी लोक जखमी झाली. त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि माझा जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्णच भूकंपात कोलॅप्स झालेला होता. आजूबाजूचे दोन्ही मतदारसंघ कोलॅप्स झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये ज्या जखमींना बाहेर काढण्याचं काम, त्यांना दवाखान्यामध्ये पोहोचवण्याचं काम, प्रचंड मोठं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं. आपले नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब अवघ्या 2 तासामध्ये या भागामध्ये आले. त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आमचे नेते आदरणीय पद्मसिंह पाटील साहेब यांनी शॉर्ट पिरियडमध्ये इथं उपस्थित झाले आणि या भूकंपग्रस्तांना, या मैतांचा अंत्यसंस्कार असेल, जखमींना मदत करण्याचा असेल, त्याच्यानंतर जे जिवंत आहेत, ओढून रडत होते, अशांना अन्न, वस्त्र, निवारा. पहिल्या दिवशी त्यांना खायला काही नव्हतं. केळी काही खायला देता येईल का, त्यांना पाणी कुठून द्यायचं, टँकर काही मागवता येईल काय, सगळ्या गोष्टीची जाणीव सर्व राज्यकर्ते मंडळींना तत्कालीन होती आणि त्या दृष्टीनं पुरवण्याचं काम आम्ही त्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं. पवार साहेबांनी आदेश केला, पद्मसिंह पाटील साहेबांनी आदेशित केलं. सगळ्यांना गावगाव फिरून कुठं काय झालंय ते बघण्याचा, पाहणी करून निर्णय घेण्याची वेळ होती. म्हणजे एवढी माझ्या जवळची माणसं, ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातून 80% पुढं, 80-85% मला मदत मिळाली. मी वनवे निवडून आलेलो. खूप जवळची जीवाभावाची माणसं गेली. म्हणजे एवढा भावनिक आणि एवढं काही सूचन असं झालेलं होतं. परंतु जे जिवंत होते, ज्यांना जखमी झालेले होते, त्यांना मदत करण्याचं, त्याच्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या माध्यमातून त्यांना शेड देता येईल का, त्यांना जेवणाची व्यवस्था करता येईल का. प्रत्येक गावाला एक सेवाभावी संस्थेचं जेवण चालू झालं. तेव्हा कुठं लोकांना खायला 4 घास मिळाले. पाण्याचे टँकर मागवलं गेलं. टेम्पररी शेड मागवले गेले. टेम्पररी शेड मारण्याचं काम चालू झालं. मग कुठंतरी स्थिर स्थावर झालं, लोकांना विश्वास बसला. मी मागं 2018ला एक ऋणनिर्देश सोहळा घेतला होता. त्यामुळे सर्वांचा ऋणनिर्देश आम्ही 2018ला केलेला होता. अशा या परिस्थितीमध्ये आजही या भूकंपग्रस्तांच्या समस्या आजही आहेत. त्यावेळेस टोलेदन खूप चांगलं पुनर्वसन या आमच्या भागामध्ये झालं. त्याच्यामध्ये ज्या पवार साहेबांनी खूप चांगला लीड घेतली. ताबडतोब निर्णय, ऑन द स्पॉट निर्णय, किंवा ते पुनर्वसन तर आपल्याला करायचं, कशा पद्धतीने करता येईल, कुठं करता येईल. जिथं पूर्वीची गावं ही ओढ्याच्या कडला, नाल्याच्या कडला किंवा नदीच्या कडला वसलेली होती, तिथं पाया नव्हता. त्यामुळे ते कठीण खडकावर करावं, कारण भूकंप परत होता. वारंवार कितीतरी वर्ष हे भूकंपाचे धक्के बसत होते. त्यामुळे ही भीती मनात होती. पुनर्वसन झालं साहेबांच्या कृपेने, अधिकाऱ्यांच्या, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं पुनर्वसन, जगात ज्याचं कौतुक झालं, एक चांगलं पुनर्वसन आमच्या या भागामध्ये नक्कीच झालेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आजही
आम्ही त्यांचे उपकार कधीही टाळू शकत नाही. त्यांची जाणीव आम्हा भूकंपग्रस्तांना आहे. मला आजही सांगायचं की आज जी परिस्थिती निर्माण झाली, आज 30 वर्ष झाली, आजही बऱ्याचशा समस्या या भागातील पेंडिंग आहेत. या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी शासनाने पुढाकार घ्यावा लागेल, काहीतरी मीटिंग लावा लागेल. आम्ही भूकंपग्रस्त कृती समिती म्हणून पुढाकार घेतलेला आहे. आज काय समस्या आहे? आज मोठी समस्या आहे. भूकंपग्रस्त गावं ही पुनर्वसित गावं खूप मोठी गावं झालेली आहेत, मोठे मोठे प्लॉट झालेले आहेत. रस्ते 25-40 किलोमीटर पण काही काही गावामध्ये रस्ते आहेत. 30 वर्षापूर्वी झालेले रस्ते आज गुडघेएवढे खड्डे पडले, ते बुजवायला ग्रामपंचायतची ऐकत नाहीये. ग्रामपंचायत बजेट किती असतं? ग्रामपंचायत पूर्वी गाव छोटं होतं, ते बजेट पुरत होतं, पण एवढ्या मोठ्या गावाला हे रस्त्याला असेल, पाणी पुरवठा असेल, त्यावेळेस ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक इमारत ते गळत आहेत, ते त्याला दुरुस्त करावं लागेल. त्याच्याशिवाय एक मोठा विषय आज आलेला आहे, तो म्हणजे भूकंप झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मंत्रिमंडळाने, जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, या सर्व मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला की खूप मोठी हानी या भागामध्ये झालेली आहे आणि इथल्या तरुणांना रोजगार देण्याची वेळ आहे. म्हणून एक GR काढला गेला की भूकंपग्रस्तांच्या रिझर्वेशन टक्केवारी ठरवली गेली. 3% भूकंपग्रस्तांना राखीव जागा ठेवल्या गेल्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये कोयनेच्या भूकंपाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आणि कोयनेचे भूकंप होऊन एवढे वर्ष झाले, त्यांच्या नातू पंतू खापरपंतूपर्यंत आता गेलं. त्यामुळे परवाची भरती झाली, तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोयनेच्या भागातीलच लोक आले. ॲक्च्युअली ही भूकंपग्रस्तांचं जे रिझर्वेशन आहे ही आमच्या किल्लारी सास्तूर भागातील, म्हणजे उमरगा, लोहारा, निलंगा, औसा या भागातील जे उद्ध्वस्त झालेलं आहे, ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, यांच्यासाठी दिलेलं होतं. आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे, परंतु त्यांचं पुनर्वसन किती वर्षापूर्वीचं आहे, त्यांचा आता कशा पद्धतीने करता येईल, ह्याला आमच्या या पुनर्वसनामध्ये त्यांना इन्क्लूड करणं ही आमच्यावर नक्कीच अन्याय, आमच्या तरुणावर अन्याय आहे. आमच्या तरुणांचा हक्काची नोकरी आज जाती मोठ्या प्रमाणामध्ये परवामध्ये आमच्या भागातील कमी लागली, त्या भागातील जास्त लागली. हे थोडंसं अन्याय आमच्या ह्याच्यामध्ये होतोय. बरेचसे प्रश्न आज भूकंपग्रस्ताचे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही स्वतः भूकंपग्रस्त कृती समितीच्या वतीनं या भागातील 3 आमदारांना आम्ही भेटलो. भूकंपग्रस्त मंत्री म्हणून, पुनर्वसन मंत्री म्हणून अनिल भाईदास पाटील यांना भेटलो. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांना भेटलो. त्यांनी पुढाकार घ्यायचं ठरले, म्हणजे मान्य केलेला. तर याच्याबद्दल एखादी मीटिंग लावून ह्या संदर्भातलं जे विषय आहे की ते प्रश्न आज जे आवासून आहेत, आमच्या तरुणांचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, गावचा प्रश्न आहे, सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्या काळामध्ये त्या काळामध्ये शेतकऱ्यांना धावून येण्याचं काम केलं गेलं. कुणी सुद्धा असं घराच्या घरं उद्ध्वस्त झालेली होती, एकेका घरात एक माणूस नव्हता. आमचे बिभीषण मोरे म्हणून होते, त्यांचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं, एक माणूस फक्त राहिलेला होता. अशा बऱ्याच घरामध्ये शेतीकडे जाण्याचा विषय न पेरणीचे दिवस होते. त्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि विजय बोराडे सारख्या व्यक्तीला ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्र मागून या भागातील पेरणी करून दिली. एवढं चांगलं काम त्या काळामध्ये झालंय, परंतु आज त्याची जाणीव थोडीशा आज होणं गरजेचं आहे आणि राहिलेल्या प्रश्नासंदर्भात नक्कीच या शासन नक्कीच पुढाकार घेईल असा मला नक्की विश्वास आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.